सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या श्रीपादांच्यासाठी. अशा प्रकारे शंकर भट्ट हे त्या मरुत्वमलई या पुण्यस्थळी घडलेले जे काही रोमहर्षक अनुभव होते त्याचे चिंतन मनन करत करत श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या दर्शनासाठीचा पुढचा प्रवास त्यांनी प्रारंभ केला. आणि त्या प्रवासामध्ये त्यांना जाता जाता अनेक थोर संत महंतांचा दर्शन देखील होत होते. आणि प्रवास करता करता शंकर भट्टांची आश्चर्याची गोष्ट अशी झाली की त्यांना रस्त्यामध्ये काहीही कुणालाही न मागता त्यांना सहजरित्या भोजन मिळत असे. जसजसे ते पांड्य देशामध्ये कदंब या वनामध्ये जात होते तसतसे शंकर भट्टांच्या शरीराचे वजन हे क्रमाक्रमाने कमी होऊ लागले. त्या प्रांतामध्ये तेथे त्यांनी एका अतिजागृत अशा शिवलिंगाचे दर्शन देखील घेतले. आणि दर्शन घेऊन मग त्या ठिकाणी शंकर भट्ट थोडा वेळ विश्रांतीसाठी देखील थांबले. आणि लगेच त्यांनी पुढच्या प्रवासाला प्रारंभ केला. आणि पुढच्या प्रवासामध्ये त्यांना एका सिद्ध योगींद्राचा एक आश्रम देखील लागला. साहजिकच त्या आश्रमामध्ये जाऊन शंकर भट्टांनी त्या महान पुरुषाच्या चरणी ते नतमस्तक झाले. त्यावेळेला त्या सिद्धांनी मोठ्या वात्सल्य भावाने त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्यांना श्रीपाद श्री वल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु असा तोंड भरून आशीर्वाद देखील दिला. जसा त्यांचा जसा शंकर भट्टांनी त्या योग्यांचा चरण स्पर्श केला त्याबरोबर शंकर भट्टांना त्यांचे स्वतःचे शरीर हे अगदी कापसाप्रमाणे हलके वाटू लागले. आणि त्या महायोग्यांनी शंकर भट्टांना सांगितले की आत्ताच तू त्या कदंब वनामध्ये ज्या शिवलिंगाचे दर्शन घेतलेस ना ते अतिशय जागृत असे शिवलिंग आहे. आणि त्या शिवलिंगाची पुराणातली कथा जी आहे ना ती सुद्धा अतिशय रंजक अशी आहे. त्यावेळेला काय झाले की देवेंद्राने त्यांच्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले. परंतु त्या राक्षसांच्या पैकी काही राक्षस असे होते की ते जे पळून गेले आणि पळून गेलेल्या राक्षसांनी काय केले की महादेवाची तपश्चर्या सुरू केली. आणि ते जेव्हा ध्यानामध्ये होते तेव्हा इंद्राने त्यांना अतिशय निर्दयतेने ठार मारले. आणि अशा प्रकारे ध्यानात असलेल्या राक्षसांना ठार मारल्यामुळे काय झाले की इंद्राचे जे काही तेज होते ते लोप पावले. आणि त्यांच्या पापांचे क्षालन करण्यासाठी त्याने तेथील अनेक तीर्थांचे देखील दर्शन घेतले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.